जय श्री कृष्ण। मी ना आज तुम्हाला गोकुळ अष्टमी निमित्त एक पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहे। त्याचे नाव आहे गोविंद लाडू। तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले आहे ते सांगते। 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी पोहे घेतले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, तसेच अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी खसखस, थोडेसे काजू, थोडेसे बदाम, वेलची आणि थोडं तूप, असं हे सगळं साहित्य आहे। हे सगळं साहित्य मी मंद आचेवर भाजून घेतलेले आहे। तसे शेंगदाणे मी अगोदर थोडे भाजून त्याचे साल काढून घेतले आणि नंतर थोडेसे गरम करून घेतले। मंद आचेवर भाजल्यामुळे याला चांगली चव येते आणि टेस्टी लागतात। हा एक पारंपरिक पदार्थ आहे। आता हे मी असे मंद आचेवर भाजून घेत आहे। व्यवस्थित भाजून झालं की मग त्याला थंड करून घेणार। थंड करून घेऊन पहिले पोहे मिक्सरमधून वाटून घेते। पोहे वाटून झाले की शेंगदाणे त्याच्यात वाटून घेते। शेंगदाणे पण वाटून झाले। तीळ आणि खसखस आणि गूळ हे सगळं साहित्य टाकलं, ते पण वाटून घेतलं। शेवटी थोडी वेलची टाकली। सगळं जाडसर मस्त वाटून झालं आहे आणि त्याचा चांगला लगदा झाला आहे। म्हणजे लाडू वळले जातील अशा पद्धतीने व्यवस्थित लगदा झाला। बघायचे ते वळतात का ते। थोडंसं कोरडं असेल तर 2 चमचे तूप टाकणार मी त्याच्यामध्ये। दोन चमचे तूप टाकलं आहे, त्यामुळे आता छान वळले जात आहेत लाडू। ते बघा मस्त झालं। मोठे मोठे 5 लाडू बांधले, त्याला वरून मी खसखस लावून घेते। हे लाडू 1 महिना आरामात छान राहतात। ते 5 लाडू तयार झाले आहेत। बघा, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।